देशात गेल्या 11 वर्षात विमान वाहतूक क्षेत्रात झालेल्या प्रगतीनं देशाच्या विकासाला गती, यामुळे दळणवळण संपर्क व्यवस्था वाढण्यासह पर्यटनाला चालना आणि रोजगार संधी निर्माण झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारताचा उदय इतरांच्या चुकांवर नव्हे तर स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून असेल. भारताच्या विकासाचा फायदा हिंद महासागर क्षेत्रातील देशांना होईल. एस जयशंकर. नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिल्या XSIO बुद्धिमत्ता एकीकृत औद्योगिक पार्क आणि सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्या रोबोटिक्स अँड UAV सुविधेची पायाभरणी. देशातली पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं राज्याची वेगानं वाटचाल सुरू. येत्या 2 वर्षात महाराष्ट्र, संयुक्त अरब अमिरात आणि सिंगापूरलाही सहज मागे टाकेल. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. आधुनिकीकरण करून मुंबईतील ससून डॉक पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत मासेमारी बंदर करण्यासाठी महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळाचं फिनलंडमधल्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतीत आजपासून वाढ. 14 किलो 200 ग्रॅम वजनी घरगुती सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढून 912 रुपये. आखाती प्रदेशातील शेजारील देशांवरील केलेल्या हल्ल्यांबद्दल इराणनं मागितली माफी. सैन्यामधल्या विसंवादामुळे हे हल्ले झाल्याचं इराणच्या अध्यक्षांनी केलं स्पष्ट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राज्य महिला आयोगाच्या महिला सन्मान पोर्टल आणि सायबर वेलनेस कक्षाचं उद्घाटन. महिलांना पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही. आणि नेपाळमध्ये बालेन शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीची मोठ्या विजयाकडे वाटचाल. शांतता आणि प्रगतीसाठी नेपाळच्या नव्या सरकारसोबत काम करण्याची वचनबद्धता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली व्यक्त.